हॅलो गाईज, आपण आजच्या लेक्चरमध्ये कृमींबद्दल बघणार आहोत. ओके, स्पेशली आपण कृमींच्या प्रकारांवर फोकस करणार. चरकांनी टोटल 20 प्रकार सांगितलेत कृमींचे. मग ते 20 प्रकार लक्षात ठेवणं थोडंसं किचकट जातं. मग त्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे, एक स्टोरी सांगणार आहे. ती स्टोरी जशाला तशी तुम्हाला पाठ करायची. म्हणजे जेव्हा ती तुम्ही स्टोरी पाठ कराल तेव्हा तुमचे आपोआप 20 प्रकार कृमींचे पाठ होतील. ठीक आहे, तर मग या लेक्चरमध्ये स्पेसिफिक काय फोकस असणार आहे? कृमींच्या प्रकारांवर. कृमीच्या प्रकाराचे आपल्याला नावं आज 20ला 20 पाठ झालेच पाहिजे. मग त्याच्यामध्ये बघा, मेन क्लासिफिकेशन तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. मेन क्लासिफिकेशन कृमींचं कसं आहे? कृमीच्या प्रकारामध्ये बाह्य कृमी आणि अभ्यंतर कृमी असे हे दोन त्याचे क्लासिफिकेशन दिले. बाह्य कृमी म्हणजे जे आपल्याला बाहेरून दिसतात, बाहेरच्या जे काही त्वचेवर असतात त्यांना बाह्य कृमी म्हणतो. आणि अभ्यंतर म्हणजे अभ्यंतर जे आहेत त्यांना अभ्यंतर कृमी. हे दोन क्लासिफिकेशन क्लिअर. मग आता बघा स्टोरी काय आहे. ओके, स्टोरी काय आहे? दोन बहिणी होत्या, युका आणि लिखा. ओके, युका आणि लिखा नावाच्या दोन बहिणी होत्या. युका आणि लिखा नावाच्या बहिणी काय केल्यात? त्या बहिणी अंतरात, उदरात आणि हृदयामध्ये गेल्या. जास्त सहज फिरून येऊ म्हटलं आणि फिरता फिरता त्या काय केल्या? अंतरात, उदरात आणि हृदयात गेल्या. मग कुठं कुठं गेल्या? अंतरात गेल्या, उदरात गेल्या आणि हृदयात गेल्या. ओके, मग अंतरात, उदरात, हृदयात गेल्यावर त्यांना काय केलं? पुढे गेल्यावर एक मित्र भेटला. मग त्या मित्राचं नाव काय होतं? चुरू. आणि हा मित्र काय करत होता? थोडा नमुनाच होता हा मित्र. ओके, हा मित्र त्यांचा थोडा नमुना होता. तो काय करत होता? तो काय करत होता? दर्भ पुष्पाचा सुगंध घेत होता महागुदात. ओके, दर्भ पुष्पाचा सुगंध घेत होता महागुदामध्ये. काय झालं? स्टार्टिंग कुठून होते? दोन बहिणी होत्या, युका आणि लिखा. त्या चालत फिरत फिरत कुठे गेल्या? अंतरात, उदरात आणि हृदयात गेल्या. तिथं त्यांना मित्र भेटला. कोण होता? चुरू. चुरू थोडा विचित्र होता. ओके, तो काय करतो? दर्भ पुष्पाचा सुगंध घेत होता. कुठे? महागुदामध्ये. ओके, मग त्यांनी त्याला तिथं सोडलं, त्याचं काम त्याला करू दिलं आणि मग त्या तसं चलत चलत पुढे गेल्या. मग जेव्हा त्यांनी पुढे गेल्या तेव्हा त्यांना एक माणूस भेटला. ओके, तेव्हा त्यांना काय झालं? एक माणूस भेटला. पण मग त्यांनी जेव्हा त्या माणसाकडे बघितलं तेव्हा त्यांना असं जाणवलं की त्याचे सगळे लोम गळत आहेत. ओके, मग त्याचे काय केस आणि लोम यांचा उध्वंस होतोय. मग काय? केसाद आणि लोमाद, केसांचा आणि लोमांचा काय होतंय? उध्वंस होतोय. मग उध्वंस असे ह्याला काय म्हटलं आपण? औदुंबर म्हटलंय. आणि मग तो उध्वंस कुठून होतोय? लोमकूपांपासून होतोय. म्हणजे एकदम डीपली त्याचा काय होतोय? उध्वंस होतोय त्या केसांचा आणि लोमकूपांचा. मग केसांचा आणि लोमांचा उध्वंस लोमद्वीपापासून होतोय. ओके, मग केसांचा आणि लोमाचा उध्वंस कुठून होतोय? लोमद्वीपापासून होतोय. मग त्याच्या ट्रीटमेंटसाठी त्यांनी काय केलं? त्याच्या ट्रीटमेंटसाठी जेव्हा ते पुढे गेले तेव्हा त्यांना एक आजी भेटली. त्या आजीचं नाव काय होतं? जंतू माता होती आणि तिची मुलगी काय होती? सौरस होती. आणि या दोघी काय करत होत्या? तिथं औषध बनवत होत्या. मग आता ज्या माणसाचा केसात, दोमात, लोमद्वीपापासून विध्वंस झालेला आहे त्या माणसाला त्यांनी काय? जंतू माता आणि तिची मुलगी सौरस पासून सौरसकडे नेलं. मग या माणसाला बरं वाटलं, याचे केस सगळी थांबली, सगळे केस गळणं थांबले. मग त्यांनी काय केलं? मग पुढे जाता जाता त्यांनी त्यांचा प्रचार केला. ककेरुक आणि मकेरुक नावाच्या दोन बहिणींना भेटल्या आणि लेलिह नावाच्या कुत्र्यासोबत त्यांनी काय? सशुल आणि सौराद गावामध्ये प्रवेश केला. ओके, मग काय झाले? टोटल ट्रिक असे झाले की युका लिखा नावाच्या दोन बहिणी होत्या. दोन बहिणी काय केल्यात? अंतरात, उदरात आणि हृदयात गेल्या. अंतरात, उदरात, हृदयात गेल्या. तिथे त्यांना मित्र भेटला. मित्राचं नाव होतं चुरू. तो काय करत होता? दर्भ पुष्पाचा सौगंध घेत होता महागुदामध्ये. दर्भपुष्प सौगंधिक महागुद. ओके, मग त्यांनी त्याला तिथंच सोडलं. तू कर, तुला काय करायचं ते म्हटलं. आणि जेव्हा पुढे निघाला तेव्हा त्यांना काय केलं? एक माणूस भेटला. या माणसाचे केस आणि लोमद्वीपापासून गळत होते. म्हणजे उध्वंस झाला होता त्याच्या. मग केसाद, लोमात, लोमद्वीपात उध्वंसावरून औदुंबर लक्षात ठेव. ओके, मग त्यांना ते बघवलं गेलं नाही. मग त्यांनी काय केलं? त्यांना जंतू माता नावाच्या एका आचार्याकडे किंवा आयुर्वेदिक मेडिसिन जी बनवते त्या मातेकडे नेलं. मग जंतू माता आणि तिची मुलगी सौरस दोघी जणी औषधी बनवत होत्या. मग दोघी जणी जेव्हा औषधी बनवत होत्या, मग औषधी बनवताना त्यांना असं वाटलं की या औषधांचा खूप चांगला फरक पडतो. तर मग त्यांनी त्या औषधांचा प्रचार करू म्हणून त्यांनी काय केलं? पुढे ककुरुक मकरुक नावाच्या ह्या दोघींना पण घेतलं, लेलिह नावाच्या कुत्र्याला घेतलं आणि सशुल आणि सौराद नावाच्या गावामध्ये जाऊन काय केलं? त्याचा प्रचार केला. ओके, क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना ट्रिक? या ट्रिक मध्ये तुमचे 20 तुमचे कृमी कव्हर होतात.
ज्या विषकृमी आहेत त्या विषकृमी क्रिय होतात. युकालिका तुम्हाला बाह्यमध्ये लिहायचं आहे. पहिलं जे काही अंतरात, उदरात, हृदयात, सुरू, दर्भ, पुष्प, सौगंधुक, महागुद आहे ते तुम्हाला सगळं श्लेष्मशमध्ये लिहायचं आहे. तर केशात, लोमात, लोमदीप, सौरभ, औदुंबर आणि जंतुमाता हे तुम्हाला रक्तजमध्ये लिहायचं आहे. ककेरूक, मकुरूक, लेलू हे सशूल आणि सौसुरा तुम्हाला कशामध्ये लिहायचं आहे? पुरुषामध्ये लिहायचं. ओके, क्लिअर सगळ्यांना? ठीक आहे. तर आता आपण पुढे जाऊया. मग पुढे तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये तुम्हाला छोटासा तक्ता सांगितलाय की नेमकं कशा प्रकारे मूळ स्थान कशाचं काय आहे आणि काय नाही हे तुम्हाला एकदा डिटेलमध्ये बुक मधून एकदा वाचून घ्या जर तुम्हाला पाहिजे असेल. ठीक आहे. मग रक्तज, रक्तज ज्या कृमी आहेत ना त्या रक्तज कृमी सगळ्या काय रसवह धमन्यामध्ये असतात. श्लेष्मश कृमी आमाशयात असतात आणि पुरुषज कृमी काय पक्वाशयामध्ये असतात. प वरून लक्षात ठेवायचं, पक्वाशयामध्ये पुरुषज कृमी असतात. नंतर मग ज्या काही रक्तज कृमी असतात ना त्या सुईप्रमाणे असतात. म्हणजे केस त्वचा नाश करतात आणि सुई टोचल्याप्रमाणे वेदना निर्माण करतात. रक्तज कृमी सुई टोचल्याप्रमाणे वेदना करतात. श्लेष्मश कृमी काय पचनशक्तीच बिघडवतात आणि सगळे कफाचे म्हणजे अरुल्लास, अरोचक, छर्दी, कफाची लक्षणे उत्पन्न करतात. आणि जे पुरुषश आहेत ना ते पक्वाशयामध्ये जाऊन वेदना करतात. ओके, मग खाज, वेदना आणि पातळ मलप्रवृत्ती. नंतर स्वरूपामध्ये काय ज्या काही रक्तज कृमी आहेत. ओके, रक्तज कृमी काय आहेत त्या अतिसूक्ष्म म्हणजे रक्तज म्हणलं की आरबीसी लाट. आरबीसी कसं एकदम सूक्ष्म असतात. ओके, अत्यंत सूक्ष्म, पादहीन. आरबीसीला पाय असतात का? नसतात. नंतर तांब्यासारखे लाल वर्णाचे, आरबीसी रेड कलरचे असतात. अत्यंत सूक्ष्म, तांब्यासारखे लाल वर्णाचे आणि पादहीन. कोण? रक्तज कृमी. मग श्लेष्मश म्हणलं की गांडूळ, गांडुळाप्रमाणे किंवा चमड्याच्या वादीप्रमाणे दिसणाऱ्या. आणि पुरुषश म्हणजे काय मेंढीच्या केसाप्रमाणे मोठे आणि रंगीत असतात. ठीक आहे, हे काय झालं तुमचं कृमींचं शॉर्ट मध्ये स्थान, लक्षणे आणि स्वरूप झालं. मग या कृमींवर चिकित्सा काय आहे? ओके, चिकित्सा पण एकदम शॉर्ट मध्ये बघूया म्हणजे तुमचा पूर्ण क्वेश्चनच कव्हर होईल. मेन तर माझा उद्देश हाच होता की तुमच्याकडून ते नावं पाठ करून घेणे. जे 20 नावं कृमीचे सांगितले ते 20 नाव पाठ करून घेणे हाच मेन उद्देश होता माझा या लेक्चर. ठीक आहे, पण तरी पण चिकित्सा बघा. कृमीच्या चिकित्सा सूत्रामध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या: अपकर्षण, प्रकृती विघातज आणि निदान परिवर्तन. अपकर्षण, प्रकृती विघात आणि निदान परिवर्तन. अपकर्षण, अपकर्षण म्हणजे काय ज्या काही कृमी आहेत, आता शरीरात इथं कृमी आहेत, माझ्या त्वचेवर कृमी आहेत तर त्यांना खेचून बाहेर काढणे म्हणजे अपकर्षण म्हणजे काय कृमींना भौतिकरित्या बाहेर काढणे. किंवा मग शिरोविरेचन, वमन, विरेचन आस्थापन बस्तीद्वारे बाहेर काढणे. थर्ड आहे प्रकृती विघातज म्हणजे कृमी ज्या रसांमुळे वाढतात. ओके, कृमी ज्या रसामुळे वाढतात त्याच्या विकृत रसाचं, विकृत आहाराचं सेवन द्यायचं. मग काय कृमी वाढण्यासाठी पोषक असलेल्या आहारातील वातावरणच नष्ट करायचं. म्हणजे मधुर रसामध्ये कृमी जास्त वाढतात तर मग कटू, तिक्त, कषाय, क्षार, उष्ण द्रव्यांचा प्रयोग करायचा. ओके, प्रकृती विघात म्हणजे जी प्रकृती आहे त्यावर विघात करणे म्हणजे प्रकृती विघात. आणि निदान परिवर्जन म्हणजे ज्या गोष्टीमुळे कृमी उत्पन्न होतीये जसं की गुळ, साखर हे गुळाचे पदार्थ खाल्ले की कृमी उत्पन्न होतात त्या पदार्थांचा त्याग करायचा. ओके, 3 गोष्टी लक्षात राहतील. 3 गोष्टीमध्ये पहिलं काय अपकर्षण, प्रकृती विघातज आणि निदान परिवर्जन. या 3 गोष्टी कृमीचं चिकित्सा सूत्र झालं. ओके, क्लिअर सगळ्यांना? तर मग या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं कृमीचे प्रकार आणि ती ट्रिक. ओके, ट्रिक काय होती त्या 2 बहिणी कुठं जातात, पुढे कोणता मित्र भेटतो, मग एक माणूस भेटतो त्याला काय होतं, मग ते औषध घेऊन कुठं जातात, कोणत्या गावात जातात, इतकी साधी सोपी ट्रिक. ती ट्रिक जशी तशी लक्षात ठेवा. नंतर मग आपण चार्ट बघितला आणि इथं कृमीचे चिकित्सा सूत्र बघितले. ओके, अशा सुंदर सुंदर छोट्या छोट्या ट्रिक जर तुम्हाला पाहिजे असतील तर आयुर्वेदा मराठी सोबत राहा तुम्ही. आणि मेन तुम्हाला आज हे काम करायचं की कृमीचा जो चार्ट आहे तो चार्ट काढायचा आहे, ट्रिक साईडला लिहून घ्यायची. ओके, क्लिअर सगळ्यांना? चला तर मग आपण इथे थांबूया, भेटूया नवीन लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.